आपण बघतोय मोसम नदीला पाणी बघा आपण हे आता हा जो सांडवा आहे हा नवीन सांडवा आहे। पूर्वीचा सांडवा याच्यापेक्षा उंचीला कमी होता, खाली होता आणि जर तो सांडवा राहिला असता तर तो कधीच बुडला असता। आता ह्या सांडव्याच्या पुलाला देखील आपण जर बघू शकतो तर खालच्या तळाला पाणी लागले, हे केव्हाही वरती पण जाऊ शकतात। तर नागरिकांनी सावधानता नक्कीच बरतली पाहिजे। सरकार शासन प्रशासन वारंवार नागरिकांना सूचना देते, परंतु तरी अजून नागरिक त्या बाबतीत बघायला गेलं तर अजूनही नागरिक त्या बाबतीत एवढे सतर्क नाही होते। कारण आता आपण जर बघितलं की संगमेश्वरच्या या तळाला इथपर्यंत पाणी आलेलं आहे, या इथपर्यंत पाणी आपल्याला दिसतं आहे। अशा पद्धतीने ही मोसम नदीची सांडव्या पुलाची आत्ताची ही परिस्थिती आहे आणि हे पाणी बघायला नागरिक पुन्हा इथे जाताना येताना सगळे थांबून हे पाणी बघतायत। हे बघू शकता आपण, अतिशय वेगामध्ये खूप स्पीडमध्ये पाणी येते। आपण बघतोय एकदम ही नदी काठाला पण संगमेश्वराच्या या काठाला सुद्धा हे पाणी पोचलेलं आहे आणि नागरिक हे बघा लहान मुलं व्हिडिओसुद्धा काढत आहेत आणि इथे बघायला आले, परंतु पालकांनी लक्ष दिलं पाहिजे। व्हिडिओ महत्त्वाचा नाही आहे, त्यांना लहान केलं पाहिजे, तिथून काहीही घटना घडू शकते। त्याच पद्धतीने या साईडला जरी आपण बघितलं तर प्रचंड वेगामध्ये खूप फोर्समध्ये हे पाणी येताना आपल्याला दिसतं, खूप जोरात चाललं आहे। आता आपण जर बघितलं की इकडनं जर आपण रामसेतू पुलाकडे जर लक्ष दिलं तर रामसेतू पुलाच्या तळाला सुद्धा हे पाणी लागण्याची शक्यता आहे, लागलं जवळपास असं आपल्याला बघायला मिळते। हा बघा, हा पाण्याचा प्रचंड वेग, जोर, स्पीड ज्याला म्हणता येईल, अतिशय स्पीडमध्ये वेगामध्ये हे पाणी येते। हे संगमेश्वराचा हा जो रोड आहे या इथे सुद्धा हे पाणी लागलं आहे आणि जर असाच जर प्रवाह वाढत राहिला आणि असाच जोरानं येत राहिलं तेव्हाही हे पाणी त्या संगमेश्वरच्या रोडवरती सुद्धा आतमध्ये सुद्धा जाऊ शकतो। नागरिकांनी सतर्क राहण्याची नक्कीच आवश्यकता आहे। हा रामसेतू पूल आपण बघतोय, मोसम नदीवर वसलेला हा रामसेतू पूल। आपण जर बघितलं की या रामसेतू पुलाच्या तळाला देखील इथे देखील पाणी आता लागलेलं आहे आणि पाण्याला प्रचंड स्पीड आहे, पाण्याचा प्रचंड जोरामध्ये ओघ आहे। वरून पाणी जोरात सोडल्यामुळे आणि पलीकडे आपण जर बघितलं तर तो जो पायी पूल आता नवीन बनवण्यात आलेला आहे आपण बघू शकतो। तो पायी पूल हा रामसेतू पूल आणि पलीकडे तो सांडवा पूल, हा सांडवा पूल।